नगरसेवक नसतानाही त्या पदालायक कामे केली. निवडून दिल्यास प्रभागाचा कायापालट करेल. संदीप तांबे साहेब, दिवसभर काम करून फक्त 530 रुपये मिळतात. भरसभेत कामगारांनी मांडल्या व्यथा. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून अवघे 4 दिवस शिल्लक राहिल्यात. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधील अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांच्या चौक सभांचा झंझावात सुरू झाला असून प्रत्येक सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल दिनांक 9 जानेवारी रोजी संदीप तांबे यांनी संजीव नगर स्टॉप, केवल पार्क आणि अष्टविनायक नगर या भागात चौक सभा घेतल्या. या सभांमध्ये कोरोना काळासह गेल्या 9 वर्षात त्यांनी केलेल्या सामाजिक व नागरिक कामांचा आढावा नागरिकांनी स्वतःहून मांडत त्यांच्या कार्याला दुजोरा दिला. केवल पार्क येथील चौक सभेदरम्यान एक हृदयद्रावक प्रसंग घडला. उमेदवार संदीप तांबे यांचे भाषण सुरू असताना एका कामगाराने स्वतः माईक हातात घेत, साहब, दिनभर काम करून फक्त 530 रुपये मिळतात. एवढ्या पैशात कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, अशी व्यथा मांडली. या प्रश्नाने सभास्थळी एक क्षणभर शांतता पसरली. कामगाराची वेदना ऐकून संदीप तांबे भावुक झाले आणि संतप्त होत म्हणाले की नागरिकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर ही व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे. एवढी बोलताना संदीप तांबे म्हणाले, नागरिकांनो, गाफील राहू नका, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. नगरसेवक नसतानाही मी त्या पदालायक कामे केली आहेत. 15 तारखेला भरभरून मतदान करून मला नगरसेवक म्हणून निवडून द्या. पुढील 5 वर्षात तुम्हाला माझ्या कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. मी स्वतः तुमच्या दारात येईन, असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिलाय. प्रभागात दिवसेंदिवस संदीप तांबे यांना वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्या चौक सभांमधील थेट संवाद, सामान्य माणसांच्या प्रश्नाबाबतची आस्था आणि कामाचा अनुभव यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचं पोट बोलतं, पोट बायको पोरांचं, त्याची जात नाही बोलते, त्याचा पक्ष नाही बोलते, त्याचा धर्म नाही बोलते, त्याचं पोट बायको पोरांचं तो तुला दिसतंय समोर. हम तुम्हारे साथ हैं. त्याचे मतदान विकलं जातं, चुकीच्या लोकप्रतिनिधी सरकारमध्ये बसवल्या जात्या. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, झेंड्याच्या नावावर, पक्षाच्या नावावर तुम्ही धन दाविल्या लोकांना निवडून देताय ना, त्यांना याची कळकळ दिसत नाही. तर त्यांचा पाय जमिनीवर टेकत नाही एसी मधून. त्यांच्याकडे हजारो लोकांना करोडो रुपये खर्च करण्यासाठी असता ते असे मतं विकत घेत्या आणि या गोरगरिबांच्या पोटावर पाय देतात ते. और उसके बाद जो है आप 26 गुना कर दीजिए साहब. बोलने से हम लोगों को क्या. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.